नाशिकमधील टीसीएस अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. निदा खानला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. 2029 मध्ये देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवार यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता असते ते फडणवीसांकडे आहे. जय पवार यांच्या वक्तव्यावर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. तर सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्यानं जय पवार यांना पुढची स्वप्न पडत असेल. गोगावलेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका. हेलिकॉप्टर वादळात अडकलं. महालक्ष्मी रेस्कोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जाताना जुहू एअरपोर्टवर करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग. एकनाथ शिंदे यांचं नशीब चांगलं होतं, पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला काल वादळाचा फटका. त्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं मंत्रिमंडळ बरखास्त. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यानं निर्णय. राज्यपाल RN रवी यांनी लेखी आदेश काढत मंत्रिमंडळ बरखास्त केले. ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक. अमित शहांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. पश्चिम बंगालमध्ये नव्यानं स्थापन होणार भाजपचं सरकार. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार. एनडीए शासित प्रदेशातील सर्वच मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालच्या शपथविधीसाठी निमंत्रण. तमिळनाडूत स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण बांधणार असल्याची चर्चा. एआयएडीएमकेने डीएमकेकडे पाठिंबा मागितल्याची स्टॅलिन यांच्या आमदारांच्या बैठकीत माहिती. एआयएडीएमकेकडून सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांशी संवाद. सूत्रांची माहिती. तमिळनाडूत सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलपती यांच्याकडून पुन्हा राज्यपालांची भेट. तर आधी बहुमताचा आकडा सादर करा, मगच शपथविधी. राज्यपाल आर्लेकर यांची भूमिका. सूत्रांची माहिती. शरद पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर. राष्ट्रवादीकडून पवारांच्या दौऱ्यासंदर्भात पोस्टर जारी. आजारपणामुळे पवार राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. आता प्रकृती ठीक असल्यानं पवार पुन्हा सक्रिय होणार. बोंदुखराच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने. 5 लाखाचं परकीय चलन ईडीनं जप्त केलं. 1,11,00,000चे सोन्याचे दागिने, 1,59,00,000चे चांदीचे दागिने जप्त. 5,19,000चं परकीय चलन लॉकरमधून जप्त. माढ्यातील दुसरा भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात. आढी गावातून विरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. आज न्यायालयात हजर करणार. भोंदूनं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती. संभाजीनगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेची बच्चू कडू यांच्याकडून पाहणी. मनपाच्या पथकानं फुटपाथवरील मटके फोडून अतिक्रमण हटवलं होतं. फुटपाथवरील मटके विक्रेत्यांची बच्चू कडू यांनी घेतली भेट. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयाला आव्हान. कल्याण दिवाळी न्यायालयात 20 उमेदवारांविरोधात याचिका दाखल. 20 विजयी उमेदवारांसह राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाची नोटीस. मतदार आणि नोटाच्या अधिकारावर गदा आल्याचा याचिकेत दावा. अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून महायुतीच्या आमदारांमध्ये मतभेद. कोंडेश्वर परिसरातील जागा महाविद्यालयासाठी मंजूर झाल्याचा रवी राणांचा दावा. तर हे महाविद्यालय अचलपूरमध्ये व्हावं. बच्चू कडूंची मागणी. नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर. मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या. नसरापूर प्रकरणातील आरोपीनं आणखी मुलींवर अत्याचार केलाय का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती. आरोपी भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात होता कारागृहात. कारागृहातून बाहेर आल्यानंतर अशी काही कृत्य केली आहेत का याचा तपास सुरू. पोलिसांची माहिती. पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना. सोरतापाडीत अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांकडून अत्याचार. पुण्यातील उर्ली कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेत नराधमांकडून अत्याचार. पुण्यातील गणेश पेठेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 46 वर्षीय आरोपीनं चॉकलेट देण्याच्या आमिषानं मुलीला दुकानात बोलावल्यानंतर अत्याचार करण्याचा प्रयत्न. मुलीनं आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेतली. आरोपी दुकानदार ताब्यात. तेऊर प्रकरणातील आरोपी विरोधात 24 तासात आरोपपत्र दाखल. लहान मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न. पोलिसांकडून प्रकरण जलदगतीनं चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया.
लोणावळ्यात पित्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ऑगस्ट 2024 मध्ये घडलेल्या कृत्याविरोधात पीडितेनं धाडस दाखवून तक्रार केली। छत्रपती संभाजीनगरमधून हा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग। नराधम पित्यावर कठोर कारवाईची मागणी। जालन्याच्या वालसावंगीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाला नवं वळण। संशयित आरोपीचं घर सकाळी जळलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू। रायगड जिल्ह्यात 5 वर्षात 16,557 अल्पवयीन माता झाल्याची धक्कादायक माहिती समोर। बालविवाह रोखण्यात प्रशासन अपयशी, तर गेल्या 2 वर्षात बालविवाह रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आल्याची मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांची जेलमध्ये रवानगी। तत्कालीन मुख्याधिकारी पंकज जावळे यांना मारहाण केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावली। जिल्हा सत्र न्यायालयात दिलेली 1 वर्षाची शिक्षा खंडपीठानं कायम ठेवली। मृत्यू प्रमाणपत्र आणि बिलाच्या कारणावरून ही मारहाण झाली होती। नंदुरबारमध्ये रिक्त पदांमुळे जिल्हा परिषदेचा कारभार ठप्प। पाणी पुरवठा, आरोग्य आणि शिक्षण विभाग मनुष्यबळाअभावी संकटात। हजारो पदं रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा मूलभूत सेवांसाठी संघर्ष। पुण्यातील 12 गावांसाठी 866 कोटींची योजना। गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा सामना करावा लागला होता। शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी 866 कोटी 26 लाखांच्या योजनेला राज्य सरकारची मंजुरी। रत्नागिरीत पाणीसाठा 43%वर। मे महिन्यात पाणी टंचाईचं संकट। तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा 43.59%वर घसरला। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा 8%वर। अमरावतीच्या धारणी, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर आणि वरुड तालुक्यात भूजल पातळीत घट। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणातून भूजल पातळीत घट झाल्याचं समोर, तर 10 तालुक्यांमध्ये भूजल स्तर दिलासादायक असल्याचीही माहिती। उजनी धरणातील पाणीसाठा उणे 4.61%वर। पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत 6,000 क्युसेक, तर शेतीसाठी मुख्य कालव्याद्वारे 2,860, तर बोगद्याद्वारे 560 क्युसेक वेगानं पाणी सोडलं। नागपूरमध्ये गो गॅसच्या ऑटो एलपीजी दरात मोठी कपात। ऑटो एलपीजीचे दर 120 रुपयांवरून 99 रुपये प्रति लिटर। नागपूरमधील हजारो रिक्षा चालकांना मोठा दिलासा। वर्षभरात पहिल्यांदाच ऑटो एलपीजीचे दर प्रति लिटर 20 रुपयांनी कमी झाल्याची माहिती। नंदुरबार नगरपालिकेच्या सभांचं आता चित्रीकरण होणार। पत्रकारांनाही परवानगी राहणार। सभेत पत्रकारांना प्रवेश देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। नंदुरबारच्या 4ही नगरपालिकांमध्ये पारदर्शकतेसाठी नवे नियम लागू। नंदुरबारमधील महिला बालकल्याण विभागाचा भोंगळ कारभार उघड। जिल्ह्यातील 27,776 गरोदर आणि स्तनदा माता पोषण आहाराच्या प्रतीक्षेत। 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर, मात्र पुरवठा नाही। विलंबामुळे माता आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। नागपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणारी विदर्भ एक्सप्रेस तासभर उशिरा। विदर्भ एक्सप्रेस उशिरा धावत असल्यानं प्रवाशांची गैरसोय, मात्र संध्याकाळी अचानक झालेल्या पावसामुळे प्रवाशांची गैरसोय। जळगावच्या नवीन मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेताला आग लागून ऊस जळून खाक झाल्याचं माहिती। लाखो रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान। आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। वाशिममध्ये 1962 या हेल्पलाईनमुळे पशुवैद्यकीय सेवा आणि आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेवर उपचार मिळाल्यानं जनावरांचं आरोग्य सुरक्षित राहून पशुपालकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार। पशुपालकांचा या सेवेला उत्तम प्रतिसाद। नाशिकच्या मालेगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। अवकाळी पावसामुळे कांदा भिजला, तर सध्या तीव्र उन्हामुळे साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी चिंतेत। कवडीमोल भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात। बोदवडच्या डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीत 35 क्विंटल मका तर 40 क्विंटल ज्वारी जळल्याचा शेतकऱ्याचा आरोप। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी, अन्यथा पोलिसात तक्रार देणार, शेतकऱ्याचा इशारा। नागपूरमधील प्रमुख 10 सिग्नलवर ग्रीन नेट सोबतच मिस्ट सिस्टीम कार्यान्वित। या स्प्रिंकलरमुळे उन्हात सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना तापमानापासून मोठा दिलासा मिळणार। मनपा आयुक्त विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबवली। नागपूर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी एलईडी जाहिरात शुल्कात 100% वाढ करण्याचा प्रस्ताव। सध्या होर्डिंगच्या तुलनेत एलईडी स्क्रीनवर जाहिरातींची संख्या जास्त असल्यानं निर्णय। शहरातील 987 फलकांपैकी 26 एलईडी फलकांसाठी दरवाढ लागू होणार। भंडाऱ्याच्या खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 16 प्रशिक्षणार्थ्यांची पोलीस भरतीत निवड। मिठाई वाटप, पालक आणि प्रशिक्षकांकडून निवड झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन। यावेळी डीजेच्या तालावर तरुणांनी धरला टेका।
राज्यातील सायबर पोलीस ठाण्यांना हायटेक करण्यासाठी 9 कोटी 44 लाखांच्या निधीला मंजुरी. यातून आयपीडीआर आणि डिव्हाइस इंटेलिजन्स यासारखी अत्याधुनिक साधनं खरेदी केली जाणार. सायबर गुन्ह्यांचा तपास वेगवान होणार. नागपूरमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान जोरदार राडा. अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ. स्थानिक काँग्रेस नगरसेवक वसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री उशिरा समज दिल्यानंतर सोडून देण्यात आलं. धाराशिवच्या सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 3 बोटी उद्ध्वस्त. महसूल आणि पोलीस विभागाची सापळा रचत संयुक्त कारवाईमुळे परिसरात खळबळ. वाशिममधील नागपूर संभाजीनगर ट्रॅव्हल्सच्या टायरनं पेट घेतला. माजी सभापती बंडूभाऊ वैद्य यांनी दुचाकीनं पाठलाग करत बस थांबवली आणि 50 प्रवाशांना सुरक्षित स्थळी उतरवलं. काही क्षणातच टायरचा स्फोट. मात्र वेळेवर दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. बुलढाण्याच्या खामगाव शहरात 2 गटात तुफान राडा. किरकोळ वादातून झालेल्या राड्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेकीत काही जण जखमी, काही वाहनांचंही नुकसान. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात. इचलकरंजीमध्ये पत्नी आणि मुलांनी वडिलांची हत्या केली. हत्या केल्यानंतर वडील इमारतीवरून पडल्याचा बनाव रचला. पोलिसांनी यश बामणे आणि ओम बामणे यांना ताब्यात घेतलंय. वडील रोज दारू पिऊन मारहाण करत असल्यानंच हत्या केल्याचा दावा. संभाजीनगरमध्ये सोन्या चांदीच्या दुकानातून 90,000ची सोन्याची अंगठी लंपास. बुरखा घालून आलेल्या महिलेची हातचलाखी. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे महिलांचा शोध सुरू.